फौज मास्टर लाईव्ह आज आपल्या समोर आहे विनायक मापारी, सामाजिक नेते. विनूभाऊ, लोणारमध्ये वरली, मटका, हुक्का असे अनेक जुगार चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे, प्रतिक्रिया आहे ते थोडक्यात सांगा. बरोबर आहे. हा विषय जवळपास लोणारमध्ये जवळपास 10 ते 15 वर्षापासून हा विषय खरंच गंभीर आहे आणि याच्यामुळं जवळपास 10-20 मुलांची आत्महत्या होते. त्याच्यामुळे चक्री जे पैसे लावतो ना चक्रीवर, त्याच्यामुळे तुम्ही दारूच्या वेळ धंदे धाब्यावर किंवा दारू विकले जाणं कसं आहे साहजिक आहे. पण विषय कसं आहे त्यांच्यामुळं खरंच एक संसार उद्ध्वस्त होण्याचा कार्यक्रम आपल्या लोणारमध्ये आणि विशेषतः तालुक्यातील जे गरीब मुलं असतात किंवा काही असतात, लोक सोयाबीन सोगायला जातात, ते पैसे हातात कुठं तर तुमच्या त्या चक्रीवर किंवा त्या आकडे लावण्यावर. मग याच्यावर कुठंतरी प्रशासनानं कारवाई केली पाहिजे किंवा हे बंद केलं पाहिजे. बरं, यांचा पाठपुरावा मी सुद्धा केला किती वेळेस, पण यांच्या आशीर्वाद कोणाचा आहे हे मला तर आजपर्यंत समजलं नाही. काही लोक प्रश्न उचलतात, पैसे घेतले मुकाडे वाजतात, तो धंदा आपल्याला जमत नाही. आणि याच्या 100% सांगतो, लोणारमधले जे काही राजकीय लोक आहेत किंवा राजकीय नेते आहेत, मग ते कोणीही असतील, त्यांचा याच्याशी पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही. अवैध धंदे जर बंद करायचं म्हटलं तर पोलीस प्रशासनाला 1 घंटा सुद्धा लागत नाही. पण हे आपटे खातात कोण? पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, ते सगळे लोक आपटे खातात. आणि यांचे जे माफिया आहेत आपले, हे राजकीय लोक, अर्धा हप्ता यांच्याकडे जातो, अर्धा त्यांच्याकडे जातो. म्हणून तेरी चूक मेरी चूक असा कार्यक्रम लोणारमध्ये जवळपास 10 वर्षांपासून चालू आहे. मी वारंवार प्रश्न उचलतो सगळ्या गोष्टी. आता तुम्ही जो प्रश्न केला त्या गोष्टीला मी खरंच मान्यता देऊ, नाही तर लोणारमध्ये पेपरला बातमी सुद्धा हे पत्रकार लोक लावत नाही याविषयी. आता याच्यावर तुम्ही समजून. धन्यवाद, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहे.